नमस्कार, आपल्या लेक चंदगडी चॅनलमध्ये तुमचं भरपूर मनापासून स्वागत आहे। तर आज विशेष असं म्हणजे आपण विशेषच भाग बनवणार आहोत, कारण आज आपण बनवणार आहोत खरवस, पिट्टी दोन्ही पण बनवणार आहोत। तर खरवस बनवणार आहोत, त्याच्यानंतर चिकाची पिट्टी बनवणार आहोत। तर ते काय असतं ते भरपूर जणांना माहिती आहे, पण काही लोकांना माहिती नसेल, कारण त्याला वेगळी नावं पण आहेत। तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याच्यामध्ये एक तर सिटीमध्ये पुण्यामध्ये आपण कधीच नव्हतं बनवलेलं, गावाकडे भरपूर वेळेस बनवलेलं आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवले पण तुम्हाला, पण इथे मी स्पेशली ते मागून घेतलेलं आहे की ते बहुधा मिळतच नाही। पण दूध जे गवळी असतात तर त्यांच्याकडे मिळतो, तर असा फ्रेश असा आपल्याला मिळालेला आहे। म्हणून म्हटलं की आज तुमच्याकडे मस्तपैकी रेसिपी शेअर करावी, म्हणून आजचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी खास। तर पुण्यामध्ये आपण खरवस, पिट्टी हे सगळं काही बनवणार आहोत फक्त तुमच्यासाठी। मी कसं बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते, आणि मला इतकं भारी वाटतं, एक्सायटेड आहे मी पण, कारण पुण्यामध्ये मला काहीतरी असं गावाकडची रेसिपी खायला मिळणार आहे आणि तुमच्यापर्यंत दाखवायला पण भेटणार आहे। तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा, आपण करूया आता खरवस किंवा पिट्टी। चला मग या आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता इथे घेतलेलं आहे मी अर्धा लिटर चीक, आणि इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर गाईचं दूध, गाईचा चीक घेतलेला आहे। तर हे आहे दूध आणि हे आहे चीक पिवळा। आता हे गट्टे दिसतील तुम्हाला, कारण मी फ्रीजमध्ये ठेवला होता, म्हणून आता ते तसे झाले। बर्फ वितळल्यावरती होईल मेल्ट। अर्धा लिटर दुधामध्ये म्हणजे अर्धा लिटर चीक आणि अर्धा लिटर दूध, तर अर्धा लिटर दूध वापरतीये आणि अर्धा लिटर जो चीक होता त्याच्यातला अर्धा चीक मी या दुधात घालतीये, कारण आपल्याला खरवस आणि पिट्टी दोन्ही करायचे आहेत। तर पिट्टीसाठी अर्धा आणि खरवससाठी अर्धा, तर पिट्टीसाठी आता अर्धा चीक घातलाय। त्यानंतर एक मोठा पुरा बाउल भरून मी साखर घालतीये। याच्याऐवजी तुम्ही गूळ घातलात तरी चालेल, पण मी इथं साखर यूज करतीये। आता चला हे सगळं ना आपण ढवळून घ्यायचं आहे, जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत ढवळतच राहायचं आहे। सगळी साखर जी आहे ना ती सगळी साखर ना विरघळली गेली पाहिजे, त्यामुळे ना हात चालवतच राहायचा आहे। पिट्टी जेव्हा आपण करतो ना, हात अजिबात थांबवून चालत नाही, कंटिन्यू हलवत राहायला लागतं किंवा ढवळत राहायला लागतो चमचा। गॅसवर जरी ठेवला ना तर तुम्ही हलवायचंच ते, कारण नाहीतर मग खाली लागतं। आता सध्या आपण साखर घातली, तर साखर मस्तपैकी विरघळून घेऊयात। तर ही प्रोसेस आहे आपली पिट्टी करायची, लक्षात ठेवा। तुम्ही खीर म्हणू शकता, आता मला माहिती नाही तुमच्या भागामध्ये याला काय नावं असतील, पातळ गिन्ना पण म्हणतात याला कोल्हापूर साईडला, तर आमच्या चंदगड भागामध्ये याला पिट्टी म्हणतात। आता इथे आपण काय केलंय की अर्धी वाटी रवा घेतलाय, तो पण छान तव्यात मध्ये ना भाजून घ्यायचा। लक्षात ठेवा की जास्त रवा नाही घालायचा, जास्त जर रवा घातला तर त्या आटल्यानंतर आपण जेव्हा गॅसवरती त्याला ठेवतो तेव्हा ते शिजून आटून ना जाड होतो। त्यामुळे लक्षात ठेवा की कमीत कमी रवा घालायचा। 1 वाटी साखर घातली तुम्ही तर रवा पाव वाटी घातला पाहिजे। त्याच्यानंतर इथे वेलची घातली आपण, आणि मस्तपैकी तुम्हाला जर जायफळ सुंठ आवडत असेल तर ती पावडर घाला, कारण त्याने ह्याची टेस्ट खूप भारी आणि अप्रतिम लागते, त्यामुळे हे कंपल्सरी घालाच। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये ओला नारळाचं खोबरं किसून घातलं तरी चालेल। तर इथे आपण ते स्किप करतोय, कारण माझ्याकडे आता सध्या ओला नारळ नव्हता, त्यामुळे मी स्किप करते। त्याच्यानंतर आपली आता साखर विरघळली आहे, नंतर आपण गॅसवरती आता ठेवलं याला। जसं तुम्ही गॅसवरती ठेवता तसं तुम्ही कंटिन्यू हात चालवत राहायचं आहे, कारण जसं त्याला ऊब लागत राहील तसं ना त्याच्यामध्ये गट्टे तयार व्हायला चालू होतात, कारण आपण याच्यामध्ये रवा घातला आहे। तर जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ भाजून घातलं तरी चालेल। प्रमाण अगदी रवा जसा घातलाय तेवढंच प्रमाण घालायचं, ते पण अप्रतिम होतं। ते पण आपण रेसिपी नेक्स्ट टाईम दाखवूयात। आता सध्या आपण रवा घालून पिट्टी तयार करतोय, तर तुम्ही लक्ष द्या इकडे की बघा मी चमचा कंटिन्यू चालवतीये, कारण आपल्याला इथे कुठेच गुठळ्या नाही तयार झाल्या पाहिजे, तेवढं लक्ष द्या। हळूहळू आहे बघा, एक 5-10 मिनटं झाल्यानंतर हळूहळू ती जी पिट्टी आहे
किंवा ते जे दूध आहे तर ते जाड व्हायला चालू होतं आहे बघा. दाटसर झालं आहे ना, तर जसा रवा शिजत जातो तसं ना ते जाडसर होत जातं. तर याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, तर जास्त जाड करायचं नाही किंवा जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही. तर मीडियम जसं तुम्हाला खीर खायला आवडेल तेवढीच तुम्ही घट्ट करायची आणि गार झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होते. त्यामुळे मी आता अशीच ठेवते आहे. आता दाखवते तुम्हाला खरवज कसा करायचा. तर इथे मी पाव लिटर चिक घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दूध घालते आहे. तर दूध केवढं घ्यायचं, तर पाव लिटरला पाव लिटर दूध असं घातलात तर तुमचा जो गाईचा खरवज आहे तर तो चांगला होतो, घट्ट होतो. कारण गाईचा खरवज सहसा पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रमाण ते घ्यायचं. त्यानंतर साखर अर्धी वाटी घालते इथे मी. साखरेऐवजी गूळ घातलात तरी अतिउत्तम. तर आपण इथे आज साखरेचा खरवज करतोय. तर सगळं साखर घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता इथे गाठी तुम्हाला दिसत असतील तर ते बर्फाच्या गाठी आहेत, कारण मी फ्रीजमध्ये ठेवला होता चिक, त्यामुळे घट्ट झालेला आहे. त्यानंतर सुंठ, वेलदोडे आणि जायफळ पावडर घातली आहे मी. त्यानंतर एका पातेल्यात हे सगळं मिक्स केल्यानंतर ओतून घ्यायचं. लक्षात ठेवा की चिक जास्त असला पाहिजे खरवजमध्ये. त्याच्यानंतर एक पातेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं. 4 बोटं वरती येईपर्यंत पाणी ठेवायचं, कारण आपल्याला खरवज स्टीम करायचं आहे. त्यानंतर एक स्टँड ठेवलं आहे. स्टँड नसला तर एक डबा ठेवला तरी चालेल. आणि त्याच्यानंतर ते जे पातेलं आहे तर त्या पातेल्यात आपण चिक ओतला तर तो व्यवस्थित आतमध्ये ठेवून घ्यायचा आणि वरती छानपैकी प्लेट झाकून घ्यायची. हे बघा, साईडनं वाफ फिरली पाहिजेत असं पातेलं घ्यायचं, म्हणजे खालचं मोठं असलं पाहिजे पातेलं आणि त्याच्यानंतर मध्ये व्यवस्थित तुमचं पातेलं बसलं पाहिजे. त्यानंतर आतमध्ये प्लेट झाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर वरती आपण अजून एक प्लेट झाकून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित चारीकडेने स्टीम होईल, वरून खालून सगळ्या बाजूने. आणि त्यानंतर अर्धा तास मंद आचेवरती ठेवला तर अर्धा तास लागतो प्रोसेस पूर्ण होण्यासाठी. तर आता बघूयात आपण काय झालेलं आहे. बघा, तुम्ही जर हात लावलात तर असं ते घट्ट लागलं पाहिजे, असं बिलबिलीत नाही लागलं पाहिजे. हे बघू शकता तुम्ही कसं घट्ट झालं आहे, असं लागलं पाहिजे. म्हणजे समजायचं की बोट आतमध्ये गेलं तर अजून झालेलं नाही आहे, अजून झाकून ठेवायचं. आणि जर घट्ट लागत असेल तर समजून जा की तुमचे जो खरवज आहे तो तयार झालेला आहे. आता आपण काढलेला आहे बाहेर. एक 25 मिनटं लागली आपल्याला मंद आचेवरती. तर आता आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता मी वड्या पाडून घेते, सुरीच्या साहाय्याने वड्या पाडून घेते आता. आणि किती छान झाला आहे बघा. तुम्ही एकच लक्षात ठेवायचं की जर गाईचा चिकाचा जर तुम्हाला खरवज बनवायचा असेल तर चीक जास्त घालायचं, दूध कमी घालायचं, म्हणजे जो तुमचा खरवज आहे तर व्यवस्थित घट्ट होतो. आता मस्तपैकी आपण या वड्या प्लेटमध्ये काढून घेऊया. चारी बाजूनं असं चाकू फिरवायचा, म्हणजे व्यवस्थित लगेचच इझिली वड्या निघून येतात. खूप सोपी प्रोसेस आहे करण्यासाठी. खूप कमी पण वेळ लागतो, म्हणजे जास्त काही घालायची गरज नाही आहे. तो अगदी कमी साहित्यामध्ये हा खरवज बनवून तयार होतो आणि खूप सुंदर असा लागतो. आणि आपल्या वड्या बघू शकता किती सुंदर असा खरवज झालेला आहे आणि वड्या पण किती सुंदर पडलेल्या आहेत. खूप छान लागतो, अप्रतिम. म्हणजे तुम्ही विचार नाही करणार की अगदी इतक्या कमी साहित्यामध्ये आपण इतका छान खरवज बनवलेला आहे. जर तुम्हाला चीक कुठेतरी मिळाला, सहसा डेऱ्यांमध्ये आधी जर तुम्ही सांगितलात तर डेअरीमध्ये चीक मिळतो. सिटी लेवलला थोडंसं लगेचच मिळण्याची शक्यता कमी असते, आधी सांगावं लागतं. पण गावाकडे गाय म्हस व्याली तर मिळून जातो आपल्याला सहजपणे. पण इथे थोडंसं कमी प्रमाण असतं मिळण्याचं. पण आधी जर तुम्ही ऑर्डर दिली तर नक्की मिळू शकतो. जर तुम्हाला अवेलेबल झाला तर नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने एक नंबर खरवज आणि पिट्टी होती. नक्की ट्राय करून बघा. म्हणजे तुम्ही अर्धा लिटर दुधामध्ये तुम्ही हाफ दोन्हीसुद्धा बनवून बघू शकता. फायनली आपली रेसिपी करून तयार झालेली आहे आणि बघू शकता किती मस्त. म्हणजे मला जशी आवडते, जास्त मला पातळ नाही आवडत, अशीच आवडते, थोडीशी दाटसर अशी, खूप छान लागते.
बघू शकताय तुम्ही किती दाटसर बनवली आहे. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ सुद्धा बनवू शकता. पण लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पण बनवता ना, जेव्हा गॅस चालू असतो तेव्हा मग थोडीशी जास्त पातळ असताना गॅस बंद करायचा, कारण गार झाल्यानंतर ना जाड होते, हे लक्षात ठेवायचं. जास्त जर जाड वाटत असेल तुम्हाला तर वरून थोडं दूध घातलं तरी चालतं रूम टेम्परेचरचं. खूप छान अशी झालेली आहे. पिट्टीला कंटिन्यू हात चालवत राहावा लागतो. जर मध्येच तुम्ही स्टॉप केलं तर खाली लागलं म्हणून समजा आणि आतमध्ये गळती होतात, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर बघू शकतो अप्रतिम असा आपला खरवस. आता वड्या पण किती सुंदर पडल्यात बघा, छान. म्हणजे मला गावाकडच्या दुधाचा वगैरे अंदाज आहे, पण इथला आता कसं असतं, मिक्स असतं, कसं असतं मला काहीच अंदाज नव्हता. पण नशिबाने छान मिळालं. फ्रेश असं चिक होतं, त्यामुळे मस्त झाले. बघू शकतो तुम्ही, घट्ट असं. आणि मला असंच आवडतो. आणि गाईचा चिक आहे, गाईच्या चिकाचा पातळ होतो. मला माहीत असेल कुकरमध्ये आपण गावाकडे जेव्हा करतो ना पातळ होतो, ह्याच्यामध्ये गुळ घातलं तर अप्रतिम. पण मी साखरेचं दोन्ही पण बनवलेलं आहे, एक नंबर. या सगळ्यांनी खायला. तुम्हाला कशी वाटली हे दोन्ही पण माझ्या हे नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, जसं आपण चुलीवरती करतो तर कसं जाड होतं बघा, पातळ पातळ. गाईचा मोस्टली करून त्यांनी पातळ होतो एकदम असा, तर तसा झालेला नाही. कारण तुम्ही किती वापरला बघितलं तुम्ही, म्हणजे अर्धा लिटर थोडं त्याच्यातला पाव लिटर ह्याला वापरा आणि पाव लिटर पुराची आणि एक वाटी अर्धी वाटी म्हणजे जी आमची वाटी असते तर तो हा फक्त वरचं दूध घातलं होतं, बाकीचा सगळा जे घातला होता, त्याच्यामुळे हा घट्ट झाला. हे तुमच्या लक्षात आलं असेल आता, तर खूप भारी झालं आहे. तुम्ही पण होऊ शकता. म्हणजे इथं जर तुम्हाला कुठे गव्हाकडे दूध मिळालं तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता, एक नंबर. दोन्ही पण रेसिपी कशा झाल्या हे नक्कीच तुम्ही कमी कमी सांगू शकता मला, कशा वाटल्या माझ्या आजच्या रेसिपी.